चला लक्ष द्या. हा चला लक्ष द्या. हे झाले बऱ्यापैकी लोक. N5 मध्ये आता चॅप्टर नवीन सुरू करतोय. ठीक आहे. N5 साठी आपल्याला रिव्हिजन घ्यायचं, त्याच्यामुळे पहिल्यापासून घेणार आहे. इथं बघा, हे कॅथरीन इसाऊ बद्दल तुम्हाला मी पहिलं सांगितलं होतं. बुक मध्ये याच्यावरती 10-12 क्वेश्चन दिलेत. ठीक आहे. सगळं काही वाचत बसण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, हे जन्म कुठं झाला, मृत्यू कुठं झाला हे विचारत नाही. फक्त याच्यामध्ये यांचं काम काय आणि हे कुठल्या होते आणि काय, एवढं लक्षात ठेवा. जर्मन अमेरिकन काय नाव दिले इथे बघा. ह्या बॉटॅनिस्ट म्हणजे आता बॉटनीचा अभ्यास करतो सध्या. ठीक आहे. आपण बॉटनीचा अभ्यास करणाऱ्याला काय म्हणायचं, बॉटॅनिस्ट. झुलॉजीचा अभ्यास करणाऱ्याला झुलॉजिस्ट. याच्यामध्ये यांनी अभ्यास कशावरती केला, बॉटनीवरती. बॉटनीवरती म्हणजे कशावरती, बॉटनीमध्ये अॅनाटॉमी ऑफ सीड प्लांट्स. अॅनाटॉमी म्हणजे तुम्हाला माहित आहे काय, सीड प्लांट म्हणजे फक्त सीड नव्हे, सीड प्लांट्स, ज्या प्लांट्सला सीड येतात त्या प्लांटचा स्टडी केला. कसला स्टडी केला यांनी, इंटरनल स्टडी केला. अॅनाटॉमी हा शब्द इथं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण सध्या शिकतोय मॉर्फोलॉजी. मग एनसीईआरटीने काय केलं, आपल्या प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला बायोग्राफी दिली प्रत्येकाची. ठीक आहे. त्याच्यामध्ये कॅथरीन इसाऊ ही लेडीज आहे, सॉरी शी आहे. ही कळलं का तुम्हाला, ही आहे वाटते पण तू शी आहे. दिसताना पोरग दिसतं हे 21-22 वर्षाचा आपल्यासारखं, दाढी मिशा काढून आपले बसलेला आहे असं वाटतं तुम्हाला. तसं नाही, ही शी आहे, ही नाही शी आहे. लक्षात ठेवा, शी म्हणजे ती. लक्षात ठेवा, हे कळ. काही काही पोरांना सर तो म्हणतात ह्याला डायरेक्ट, तो नाही ती आहे. लक्षात ठेवा पहिल्यापासून. ठीक आहे. नावात आपल्याला इंग्लिश नावं कळत नाही. कॅथरीन इसाऊ, जर मी इथं ही वॉज दिलं होतं पहिल्यांदा, मी शी केलं तिथं. लक्षात, शी वॉज अ जर्मन अमेरिकन बॉटॅनिस्ट. जर्मन अमेरिकन म्हणजे काय, यांनी यांचा पहिला स्टडी मॉस्को, जी की रशियाची काय आहे, कॅपिटल आहे, तिथं सुरू केला ॲग्रिकल्चरल स्टडी. बीएससी ॲग्रीला ॲडमिशन तिथे घेतलं होते. कुठं, जर्मनीमध्ये, मॉस्कोमध्ये. मग तिथं काय झालं, बोल्शेविक नावाचं रिव्होल्युशन झालं. कुठं, मॉस्कोमध्ये. बरोबर, मॉस्कोमध्येच का, नक्की, यस. मॉस्कोमध्ये रिव्होल्युशन झालं. रिव्होल्युशन म्हणजे काय, क्रांती झाली. क्रांती झाल्यावर तुम्हाला माहिती आहे कसं होतं. ठीक आहे. शांतीत क्रांती म्हणतो आपण, बरोबर आहे. तसा त्या प्रकार आहे. क्रांती झाल्यावर तिथं काय त्यांचा निभाव लागला नाही. मग 1 वर्षात म्हणजे बीएससी फर्स्ट इयरला ॲडमिशन झालं, वर्षातच क्रांती झाली. मग तिथून सोडावं लागले त्यांना. मग ते पुढे जाऊन कुठं गेले, त्या जर्मनीमध्ये गेल्या आणि तिथं त्यांचं बीएससी ग्रॅज्युएशन झालं ॲग्रिकल्चरमध्ये. ठीक आहे. तिथून गेल्या यूएसला कशासाठी, अभ्यासासाठी पुढच्या, म्हणजे ॲग्रिकल्चरल मध्ये डॉक्टरेट नावाची पदवी ही यूएसए मध्ये घेतली, कॅलिफोर्निया ठिकाणी. ठीक आहे. मग आता हे पुढचं सगळं मी खरं सांगतोय बरं का. तुम्हाला वाटेल की यूएस मध्ये गेली, कॅलिफोर्नियाला डॉक्टरेट झाली, हे तुमच्या एनसीईआरटी मध्ये आहे. ठीक आहे. एनसीईआरटी मध्ये नसलं तरी ऐका. आता यांना काय केलं, यांनी याच्यावरती काम सुरू केलं. जसं आपण ऍडमिशन घेतो, एमबीबीएस झाला तुम्ही, एमएस आहे होता तुम्हाला, एमएस सर्जन म्हणतो आपण, स्पेशलिस्ट होण्यासाठी तुम्हाला तेवढ्याच पार्टचा स्टडी करायचा. ठीक आहे. आता हार्ट स्पेशलिस्ट काय केले ना तुम्ही, हर्ट म्हणायचं नाही, हर्ट वेगळं आणि हार्ट वेगळं. कळलं. हार्ट स्पेशलिस्ट मध्ये 2 आहे, ओपन सर्जरी, बायपास सर्जरी. तुम्ही ऐकली. ठीक आहे. ओपन सर्जरी करणारे वेगळे असतात, बायपास करणारे वेगळे असतात. एमबीबीएस फक्त फाडसाठी असतात, हे फाडून ठेवतात सगळे, ओपन करून. ते आलं की तिथंच तेवढं करून लगेच जातात. आणि शिवण्याचं काम कोणाचं, एमबीबीएस. म्हणजे कळलं, स्पेशलिस्ट तिथं तेवढंच येणार, तेवढंच करणार, जाणार. पण तसाच यांनी काय केला, ॲग्रिकल्चरल पहिलं नॉर्मल स्टडी आहे तुम्हाला, सगळ्यात बेसिक स्टडी. त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन यांनी कशामध्ये केलं, डॉक्टरेट अॅनाटॉमीवरती, म्हणजे सीड प्लांट्स घेतले. त्याच्यामध्ये त्यांनी रिसर्च सुरू केला. कोण, कॅथरीन इसाऊ. कुठं केला सुरू, यूएसए मध्ये, अमेरिकेमध्ये. ठीक आहे. मग तिथं त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली. मग त्यांनी काय केलं, सगळा रिसर्च कंप्लीट झाला आणि त्यांनी स्वतःचं एक बुक लिहिलं. ठीक आहे. बुक लिहिलं आणि त्या बुकचं नाव आहे अॅनाटॉमी ऑफ सीड प्लांट्स. काय नाव आहे त्याचं, अॅनाटॉमी ऑफ सीड प्लांट्स. म्हणजे काय, त्यालाच वेबस्टर्स ऑफ प्लांट असं सुद्धा म्हणलं जातं. जसं आपल्याला काही सुद्धा कळत नसेल तर आपण काय टाकतो, गुगलवर टाकतो. गुगलवर विकिपीडिया आहे की नाही, विकिपीडिया आपल्याला सगळं काही देतं, पुरवतं. विकिपीडिया म्हणजे काय, गुगल म्हणजे काय, इतकं मोठं सर्च इंजिन आहे की काही पण टाकलं की त्याच्यावर काही ना काही माहिती येते आपल्याला. ठीक आहे. काही पण टाका तुम्ही, डोक्यात विचार करून दुसरं मराठीतून टाईप केलं तरी येते. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात मोठं सर्च इंजिन काय, गुगल आहे. तसंच त्यांनी याला काय म्हणलं, या बुकला वेबस्टर्स ऑफ प्लांट. वेबस्टर्स म्हणजे याच्यामध्ये ही डिक्शनरी टाईप एवढं मोठं बुक आहे की याच्यामध्ये तुम्ही सीड प्लांट्स बद्दल कुठली पण माहिती उडका, म्हणजे शोधा, तिथं तुम्हाला काय मिळणार, माहिती मिळणार. म्हणून त्याला काय नाव दिले, वेबस्टर्स ऑफ प्लांट. म्हणजे कळलं, काही लोकांना हे कळत नव्हतं वेबस्टर्स म्हणजे काय. म्हणजे हे डिक्शनरी, एन्सायक्लोपीडिया आहे. कशाची, सीड प्लांट. अॅनाटॉमी ऑफ सीड प्लांटची एन्सायक्लोपीडिया सुद्धा म्हणलं तरी चालेल. इथंपर्यंत कळाले सर्वांना. तर हे कोणाबद्दल होतं, कॅथरीन इसाऊ बद्दल होतं. आणि त्याच्यासोबतच त्यांनी काय केलं, एक कर्ली टॉप व्हायरस, हा
प्लांट मध्ये कसा स्प्रेड होतो ते सांगितलेलं आहे. कसं सांगितलंय? थ्रू द प्लांट वाया फूड कंडक्टिंग टिश्यू. फूड कंडक्टिंग टिश्यू कोण आहे? फ्लोएम आहे. वॉटर कंडक्टिंग टिश्यू कोण आहे? झायलम. झायलम प्लस फ्लोएम या दोघांना एकत्रित काय म्हणतो आपण? वॉस्क्युलर बंडल, वॉस्क्युलर टिश्यू, कंडक्टिंग टिश्यू. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा. वॉस्क्युलर बंडल ही टर्म आली कुठं पण तर नेहमी दोघं असतात, एक नाही. कळलं? बंडल मिळाल्यानंतर किती? दोघं असतात, एवढं लक्षात ठेवा. आता याच्याबद्दल एवढंच माहिती आहे. तुम्हाला परीक्षेत विचारलं तर काय विचारणार? कुठलं बुक लिहिले आणि काय काम आहे एवढंच विचारणार. ठीक आहे, आणि यांच्यासाठी त्यांना काय मिळालं आहे? नॅशनल मेडल ऑफ सायन्स. कशासाठी? फॉर हर वर्क ऑन प्लांट अनाटॉमी. प्लांट अनाटॉमी म्हणजे काय? इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सीड प्लांट, याचा अभ्यास त्यांनी केला. सगळ्यांना कळालं का? शुद्ध मराठी सांगितले, जास्त इंग्लिश नाही आपलं. ठीक आहे, कळते सगळ्यांना? चला आता नेक्स्ट काय. तर या टॉपिक मध्ये काय शिकायचं आपल्याला? मॉर्फोलॉजीचा अर्थ तुम्हाला मी सांगत होतो का. ठीक आहे, मॉर्फॉस मीन्स काय? फॉर्म आहे. आणि लॉजी म्हणजे काय? टू स्टडी. टू स्टडी साईज, स्ट्रक्चर, कलर, टेक्स्चर ऑफ प्लांट, हे सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याला म्हणलं आपण मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी म्हणजे एक्सटर्नल स्टडी करायचं आहे. काय करायचं आहे? एक्सटर्नल स्टडी. मग आता म्हणजे इथनं आपण काय केलंय? बघण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. काय बघायला गेलो मुलगी, तसाच इकडे बघण्याचा कार्यक्रम. आता कोणाला बघायचं आपल्याला? झाडाला. बाहेरनं बघायचं, आतनं नाही. बाहेरनं काय काय दिसतं झाडाला? पहिल्यांदा तर आपल्याला रूट दिसतात. रूट नंतर काय दिसतं? स्टेम. रूट हे अंडरग्राऊंड आहे. अंडरग्राऊंड म्हणजे काय? जमिनीच्या आत. स्टेम हे कुठं आहे? एरियल पार्ट आहे, अबव दी ग्राउंड आहे. ठीक आहे, पोर्शन कुठं आहे? जमिनीच्या वरती असणारं पोर्शन, त्याला म्हणलंय आपण स्टेम. ठीक आहे, स्टेमच्या नंतर कोण आहे? लीफ. लीफच्या नंतर कोण येतं? फ्लावर्स. फ्लावर्सच्या नंतर कोण येतं? फ्रुट्स. फ्रुटच्या नंतर कोण येतं? सीड. बरोबर आहे, म्हणजे हा क्रम आहे. आता हे अगोदर येतं का कधी झाडाला पटकन? नाही, म्हणजे हे क्रम आहे. पहिल्यांदा आपण कुठे निघालो? रूट पासून स्टेम कडे. स्टेम पासून काय येणार? छोटे छोटे पानं येतील. पानापासून फुलं येतील. फुलापासून फळ येणार. ठीक आहे सगळ्यांना? फळामध्ये कोण असणार आहे? सीड असणार. तर इथंपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. कोणाची मॉर्फोलॉजी शिकायचं आपल्याला? खूप सारे प्लांट्स आहेत, फक्त त्याच प्लांटची मॉर्फोलॉजी शिकायची आहे ज्या प्लांट्सला काय येतात? फ्लावर्स येतात. म्हणजे कळते सर्वांना? ज्याला फुले येतात त्याचा अभ्यास करायचा. आता हे कसं आलंय मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. आता मार्कर पण नाही वाटत. ठीक आहे, तुम्हाला प्लांट किंगडम झालेला. ठीक आहे, जोशी सरांनी घेतलं. प्लांट किंगडम मध्ये तुम्ही त्याच्या अगोदर पण टॅक्झॉनॉमिक क्लासिफिकेशन सर्वांनी शिकले. टॅक्झॉनॉमिक क्लासिफिकेशन मध्ये काय होतं? किंगडम, सब किंगडम, फायलम और डिव्हिजन. फायलम फॉर एनिमल्स, डिव्हिजन फॉर प्लांट्स, हे माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर काय खाली बोला, हे माहिती आहे क्रम तुम्हाला? किंगडम, सब किंगडम, फायलम, डिव्हिजन, नंतर काय? क्लास, ऑर्डर, जीनस, स्पीसीज, असं काय होतं का तुम्हाला? आठवते का? थोडं थोडं तर आठवतंय का सगळ्यांना? तर यस, त्याच्यामध्ये बघा किंगडम प्लॅन्टीचे क्लासिफिकेशन 2 याच्यामध्ये झाले होते. सब किंगडम मध्ये नाव आठवते ते बघा, क्रिप्टोगॅमी आणि फेनोरोगॅमी. कळलं तुम्हाला? कळतंय? तर कुठं होतो? किंगडम प्लॅन्टी मध्ये. लक्ष द्या, किंगडम प्लॅन्टी सब डिवायडेड इनटू 2 सब किंगडम्स. ठीक आहे, 2 सब किंगडम मध्ये किंगडम प्लॅन्टीचं डिव्हिजन झालं होतं. एक नाव होतं क्रिप्टोगॅमी, एक होतं फेनोरोगॅमी. आठवते? असं किती लोकांना आठवतंय? हात वरती करा. हा, नसेल आठवत तरी प्लांट किंगडम मध्ये झाले. बसा. आता बघा, क्रिप्टो म्हणजे काय? आता अर्थ आहे, लक्ष द्या, इथं गंमत आहे बघा. प्लांट किंगडम मध्ये 2 सब किंगडम, नाव आहे क्रिप्टोगॅमी, फेनोरोगॅमी. क्रिप्टो म्हणजे काय? हिडन. क्रिप्टोचा अर्थ आहे, क्रिप्टो मीन्स हिडन, गॅमी मीन्स मॅरेज, लग्न. ठीक आहे, म्हणजे गपचूप पळून जाऊन केलेले लग्न म्हणजे कोण? हे क्रिप्टोगॅमी. फेनोरोगॅमी म्हणजे काय? फेनोरो म्हणजे व्हिजिबल, गॅमी म्हणजे मॅरेज. म्हणजे आपण जाऊन 11 रुपयाचा आहेर करू, फुल जेवण करून आलेलो लग्न म्हणजे फेनोरोगॅमी. कळलं सर्वांना? हे 2. क्रिप्टोगॅमी म्हणजे हिडन मॅरेज, गपचूप पळून करोनात लग्न केलेले, हे झाले क्रिप्टोगॅमी. फेनोरोगॅमी. फेनोरोगॅमी मध्ये 2 डिव्हिजन आहेत. आता डिव्हिजन कडे आलो. डिव्हिजन मध्ये 2 कुठले? जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. ऐकलेत नाव सर्वांनी? जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्मचा पण अर्थ कसा आहे? जिम्नॉस मीन्स नेकेड, उघड्या डोळ्यांनी दिसणार. ठीक आहे, जिम्नोस्पर्म मध्ये काय? जिम्नॉस मीन्स नेकेड, स्पर्मा मीन्स सीड, जे उघड्या डोळ्यांनी दिसतं तसं सीड. ठीक आहे, म्हणजे असे फ्रुट्स ज्याचं सीड आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतं. एक्झाम्पल काय घेऊ आपण? सायट्रस म्हणा, काजू म्हणू शकतो का आपण? काजू, कॅश्यू म्हणू शकतो. यस, एक झालं.
आणि त्याच्यानंतर कोण आहे आता अँजिओस्पर्म. अँजिओ मीन्स एनक्लोज्ड, स्पर्मा मीन्स सीड. जे असं सीड की फ्रूट मध्ये काय आहे एनक्लोज्ड आहे, क्लोज्ड पोझिशन मध्ये दिसत नाही आपल्याला. ठीक आहे, म्हणजे आपण आता ते पळून गेलेल्याच्या तिकडे जायचंच नाही. ठीक आहे, क्रिप्टोगॅमी म्हणजे पळून गेलेले, हे आपण यांना मानत नाही. ठीक आहे, फेनोरोगॅमी म्हणजे काय, जिथं आपण काय विजिबल अक्षरा टाकून जेवण करून आलेलं. याच्यामध्ये दोघं जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म. जिम्नोस म्हणजे काय, जिम्नॉस म्हणजे नेकेड, स्पर्मा म्हणजे सीड, एंजिओ म्हणजे एनक्लोज्ड, स्पर्मा म्हणजे सीड. जे सीड एनक्लोज्ड पोझिशन मध्ये आहे त्याला म्हणा अँजिओस्पर्म. जे सीड दिसतं उघड्या डोळ्यांनी त्याला काय म्हणा जिम्नोस्पर्म. मग आपल्याला अभ्यास कशाचा करायचा, यालाच काय म्हणतो आपण अँजिओस्पर्मिक प्लांट्स. फ्लावरिंग प्लांट्स इज आल्सो कॉल्ड एज अँजिओस्पर्मिक प्लांट. सगळ्यांना कळाले, येस और नो? तर बघा, नाही कळालं असलं तरी इथे तुम्हाला एकदा क्लासिफिकेशन दाखव. आता दिसते का सगळ्यांना किंगडम प्लांट? ठीक आहे, आता हे मार्कर तर आणले असे लक्षात. याच्यामध्ये सांगा हे दोन काय तुमचे सब किंगडम, सांगा नाव यांचे. क्रिप्टोगॅम्स, गॅमी म्हणतो. ठीक आहे, आणि हे आता इकडे जायचं नाही. क्रिप्टो म्हणजे हिडन, गॅमी म्हणजे मॅरेज. म्हणजे कळलं का तुम्हाला? याच्यामध्ये काय आपल्याला हे बघायचं नाही सध्या, हे तुम्ही प्लांट किंगडम मध्ये बघितलं. ठीक आहे, याच्यात इथे याच्यापासून दोन डिव्हिजन आहेत. ठीक आहे, हे डिव्हिजन काय आणि फायलम काय तुम्हाला माहिती आहे सर्वांना? फायलम ही टर्म आपण अॅनिमल साठी वापरतो. अॅनिमल किंगडम मध्ये 11 फायलम आहेत आपल्याला. ठीक आहे, ते 11 फायलम. फायलम म्हणजे अॅनिमल रिलेटेड टर्म आहे, डिव्हिजन म्हणजे काय कोणा रिलेटेड टर्म आहे, प्लांट्स रिलेटेड. मग याच्यामध्ये दोन डिव्हिजन कुठले? एक आहे जिम्नो. जिम्नो म्हणजे काय, नेकेड. जिम्नॉस मीन्स नेकेड, स्पर्मा मीन्स सीड. लक्षात ठेवा नेहमी, असा अर्थ लक्षात ठेवा म्हणजे जास्त वेळ लक्षात राहील. अँजिओस्पर्म मध्ये काय सांगणार आहे तुम्ही? अँजिओ म्हणजे काय, एनक्लोज्ड. स्पर्मा म्हणजे सीड. जे सीड एनक्लोज्ड पोझिशन मध्ये आहे त्याचा आपल्याला काय शिकायचं आहे, मॉर्फोलॉजी शिकायचं. म्हणजे मी इथून शिकणार आहे, याचा आपल्याला अभ्यास शिकायचा. कळालं तुम्हाला? ही अशी लिंक आहे, मागचं हे बॅकग्राऊंड आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का इथपर्यंत? हे बॅकग्राऊंड होतं. आता आपण आपल्या ऍक्च्युअल मॉर्फोलॉजीला सुरुवात करू. हे फक्त तुम्हाला वाटू नये की सर आता ही मॉर्फोलॉजी अचानक फ्लॉवरिंग प्लांटची कुठून आहे, अँजिओस्पर्म म्हणजे काय, हे तुम्हाला असं लिंक लावून आपण बघायचं. प्रत्येक चॅप्टर मध्ये लिंक असते. चला आता याच्यामध्ये काय काय शिकणार आहे एकदा बघून घ्या. जनरल प्लांट्स काढलं तर तुम्हाला एवढ्या साऱ्या गोष्टी दिसतात. ठीक आहे, हे दोन काय आहेत तर लक्षात. सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट म्हणजे याला स्टँडर्ड डेफिनेशन, स्टँडर्ड साईन्स दिले ते आपल्याला याच्यामध्ये बघायचे. कॅलिक्स काय आहे, करोला काय आहे, याला सेपल, पेटल, अँड्रोशियम, गायनोशियम असले नाव ऐकले तुम्ही 10वी पर्यंत. तर अँड्रोशियमला ए लिहितात कॅपिटल याच्यामध्ये. ठीक आहे, गायनोशियमला जी लिहितात, ते याच्यामध्ये शिकायचं. कशामध्ये? सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ प्लांट्स मध्ये. आणि इम्पॉर्टंट फॅमिलीज मध्ये काही फॅमिलीज आहेत फ्लॉवरिंग प्लांटच्या, ते तिथे शिकायचं. हे शेवटचे दोन पोर्शन खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यातनं दरवर्षी 1 ते 2 प्रश्न असतात. जनरली फॅमिली मधनं प्रश्न असतात. चल या आता पुढे. फास्ट होते का? नाही नक्की. चल थांबायचं. आता हे मी तुम्हाला बऱ्यापैकी शिकवलं, N5 बॅचला शिकवलं नव्हतं पण पहिल्यापासून बघा. चला, हे सीड जर्मिनेशन मध्ये आपण खाऊन टाकलेलं चिंचोका आहे. ठीक आहे, चिंचोक्यामधनं हे काय निघाले तुम्हाला तर हे बघा. काही जणांनी मला विचारलं सर ते खोम म्हणजे एम्ब्रिओ का? यस, तुम्हाला कळते ना खोम म्हणजे एम्ब्रिओ का असं काही जणांनी म्हणलं मला. तर यस बघा त्याच्यामध्ये काय होतं. ज्यावेळेस ही जमिनीच्या आत जाते, जर्मिनेट कधी होत असतं, एक फेवरेबल कंडिशन यावी लागते. फेवरेबल कंडिशन म्हणजे काय? पाऊस पडल्यानंतर जमीन कशी असते, थोडी ओली असते, ओली आहे. ठीक आहे, त्यानंतर ऊन पडलं, ऊन वरून ऊन आणि खाली जमीन ओली, मग मध्ये उगणार की नाही, ते उगणार की नाही, त्याला फेवरेबल कंडिशन असं म्हणलं होतं. ठीक आहे, म्हणजे कशी कंडिशन, फेवरेबल कंडिशन म्हणजे अशी, ज्यावेळेस पाऊस पडला, पाऊस पडल्यानंतर ऊन पडलं. ठीक आहे, ऊन पडल्यानंतर काय आहे, सीड मध्ये फुगतं म्हणजे तुम्हाला माहिती, पाणी गेल्यानंतर सीड फुगतच फुगतं. हे जर कळत नसेल तर उसळ खाल्ले का तुम्ही? उसळ मोड आलेली उसळ बाजारात गेला ना तुम्ही, ते बाहेर मोड आलेलं ते आहे की म्हणून तुम्ही कळलं नक्की. तर ते इथनं बघा. आता असा एक पोर्शन वरती आणि एक पोर्शन खाली निघायला लागलाय. मग मी तुम्हाला इथं 2 डॉट दाखवले होते. एक वरचा डॉट आहे तो प्ल्युम्युल आहे. ठीक आहे, त्या खोंबाच्या वरती जे निघणार आहे ते काय, प्ल्युम्युल. प्ल्युम्युल पासून काय डेव्हलप होणार आहे, स्टेम डेव्हलप होणार आहे, स्टेम. आणि रॅडिकल पासून खाली हे जे यायला लागले खाली, ठीक आहे, हे काय डेव्हलप होणार आहे, रूट्स डेव्हलप होणार आहे. आता जनरल भाषेत एवढंच लक्षात ठेवा, रॅडिकल मधनं रूट डेव्हलप होणार आहे, प्ल्युम्युल मधनं शूट डेव्हलप होणार आहे, स्टेम डेव्हलप होणार आहे.
चला मग थोड्या दिवसानं असं झालं, ठीक आहे, प्लांट्स थोडं थोडं ग्रोथ व्हायला लागले असं आहे. आता हा वरचा एरियल पार्ट जो की डोळ्याने दिसायला लागला आपल्याला, ठीक आहे, तो काय शूट सिस्टम. जो जमिनीच्या वरती पोर्शन आहे त्याला म्हणायचं शूट सिस्टम. जो जमिनीच्या आत पोर्शन आहे त्याला काय म्हणायचं रूट सिस्टम. रूट सिस्टम डेव्हलप्स फ्रॉम डायरेक्टली रेडिकल, शूट सिस्टम डेव्हलप्स फ्रॉम लिम्बिक. मग असं पण म्हणू शकतो आपण द डायरेक्ट एलॉंगेशन ऑफ रेडिकल इनटू अ प्रायमरी रूट. बरोबर आहे. डायरेक्ट एलॉंगेशन, एलॉंगेशन म्हणजे काय लांबी वाढणे, ठीक आहे, एलॉंगेट व्हायला लागले. एलॉंगेट म्हणजे काय लांबी वाढायला लागले. इथं बघा हळूहळू हळूहळू काय रूट वाढायला लागले. पहिलं छोटे छोटे इथं असे काय याला रूट होत्या, लॅटरल रूट, ठीक आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलं की काय आहे मेन प्रायमरी रूट आहे. याला येणारी काय असते सेकंडरी रूट असते, सेकंडरीला येणारी टर्शियरी रूट असते. आणि अशा सर्वच प्रायमरी रूटला आजूबाजूने आलेल्या रूट्सला काय म्हणले आपण लॅटरल रूट्स. आणि त्या टोटल होल सिस्टमला प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, टर्शियरी रूट आणि लॅटरल रूट, प्रायमरी रूट सगळ्यांना मिळून एक नाव दिलं होतं आपण टॅप रूट सिस्टम. हा रूटचा पहिला प्रकार आहे. काय त्याचं नाव टॅप रूट सिस्टम. पण तिकडे आपल्याला लगेच जायचं नाही, ते नंतर बघूया, ठीक आहे. हे टॅप रूट सिस्टम. आता इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का सांगा मला. शूट सिस्टम मध्ये काय काय येतं सांगा. स्टेम, लीफ, पुढे सगळे फ्लावर्स वगैरे. म्हणजे जमिनीच्या वरचा जो भाग आहे स्टेम पासून वरचा तो काय शूट सिस्टम मध्ये येतो. जमिनीच्या आत काय येतं रूट सिस्टम. चला पुढचा घेतलं. फास्ट होत असेल तर सांगा मला. आता थांबायचं, आता त्याची पुढची फिगर दाखवली आपण, ठीक आहे. आता आपण सीडला ओपन करून दाखवले. हे डायकॉट सीड आहे, बरोबर आहे का चुकलोय. डायकॉट आहे का हे दोन कॉटरीडॉन आहेत ना, डायकॉट आहे. मग आता मी तुम्हाला चिंचोका काय केलंय दोन असा हे करून दाखवलाय. याच्यामध्ये बघा असं दिसतंय तुम्हाला, हे एक इथं आहे, ठीक आहे, आणि एक इथं आहे. कुठलं रेडिकल आणि कुठलं प्रिव्ह्यूला कळतंय का तुम्हाला, लक्ष द्या. हे बघा इथं काय नाव दिलंय रॅडिकल. रॅडिकल म्हणजे इथनं काय डेव्हलप होणार आहे रूट डेव्हलप होणार आहे. इथनं काय डेव्हलप होणार आहे शूट डेव्हलप होणार आहे. सीडच्या वरचं कवरिंग त्याला नाव काय आहे टेस्टा. तुम्हाला एंडोकार्प याबद्दल ते सांगितलं ते आता वेळेस डिस्कस करू. आता नवीन मुला तिथे नको डिस्कस करा. चला टेस्टा ऑफ लिम्यूल रेडिकल. लिम्यूल म्हणजे इथे लिहिलं मी पुढे डेव्हलप्स स्टेम. रेडिकल कसं काय डेव्हलप होतं रूट. सेम वेळ घालायचं नाही याच्यात. कॉटरीडॉन म्हणजे पाकळ्या, एक पाकळी दोन पाकळी, दोन पाकळ्या आहेत म्हणून डायकॉट म्हणायचं, ठीक आहे. सगळ्यांना कळालं. चला नेक्स्ट घ्या. आता इथं थोडं आपण व्यवस्थित करूया. इथं बघा आता प्लांट डेव्हलप झालंय, ठीक आहे, बऱ्यापैकी मोठं प्लांट झालंय. त्याच्यामध्ये डेव्हलप झाल्यानंतर काय काय गोष्टी आपल्याला भेटतात त्या बघूया. प्लांट आता रूट पासून सुरू करूया. जमिनीच्या आतला पोर्शन आहे, ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. ही जी मेन रूट आहे, ठीक आहे, हिचं नाव काय प्रायमरी रूट, ठीक आहे. इथं दिलंय ऑलरेडी प्रायमरी रूट. मी इथे प्रायमरी रूट. आता प्रायमरी रूट दिले नाव, ठीक आहे. सेकंडरी रूट हे बघा इथं नाव दिले सेकंडरी रूट. आणि याच्या पुढे जाऊन इथून एक आधी टर्शियरी रूट दिले ना. याला म्हणायचं का सर तर म्हणू शकता तुम्ही 1 2 3. परंतु जनरली ज्या रूट पासून प्रायमरी रूट पासून जे येणार आहे त्याला सेकंडरी म्हणतात. सेकंडरी पासून आल्यानंतर त्याला टर्शियरी म्हणतात. आता याच्यानंतर ह्या ज्या लॅटरल रूट्स आहेत ह्या प्रायमरी रूटच्या, ठीक आहे, ह्या लॅटरल रूट्स टोटल. आणि याला काय नाव दिलं आपण रूट सिस्टम. रूट सिस्टम मध्ये काय काय येणार प्रायमरी पण येणार, सेकंडरी पण येणार, टर्शियरी. आणि टोटल सिस्टमला काय नाव दिले रूट सिस्टम, जे की जमिनीच्या आत आहे, ठीक आहे. हे एक्झाम्पल कशाचं आहे डायकॉट प्लांट मस्टर्ड, ठीक आहे. सगळ्यांना कळाले डायकॉट प्लांट मस्टर्ड प्लांटचं हे एक्झाम्पल आहे. म्हणजे हे याच्यामध्ये काय असतात लक्षात ठेवा टॅप रूट असते. टॅप रूट म्हणजे याच्यामध्ये काय असते प्रायमरी रूट असते आणि लॅटरल रूट्स असतात. प्रायमरी रूट ही जनरली कशी असते थिक असते, बरोबर आहे. आणि हे कुठं चालले डीप इन सॉइल चालले, ठीक आहे. आता ती आपल्याला पुढच्या पोर्शन मध्ये रिजन ऑफ रूट्स मध्ये शिकायचं. याच्यामध्ये की तुम्हाला रूट सिस्टम मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का सांगा. रूट मध्ये प्रायमरी सेकंडरी रूट आणि होल रूट सिस्टमला काय म्हणले आपण रूट सिस्टम. इथं संपलं रूट. शूट सिस्टम चालू झाल्यानंतर लक्ष द्या ऍक्झिलरी बर्ड वगैरे आता ह्या टर्म यायला लागल्यात आपल्याकडे. बघा इथे आता इथे अँगल फॉर्म व्हायला लागलाय की नाही, ठीक आहे. जिथं कुठे अँगल फॉर्म होतो आणि तिथून आलेलं बर्ड आहे त्याला काय म्हणायचं ऍक्झिलरी. ह्या ऍक्झिल मध्ये बर्ड यायला लागले कुठं ह्या अप्पर शूट आणि ह्या ब्रांच मध्ये. ह्या ऍक्झिल मध्ये एक बर्ड येते म्हणून त्याला नाव काय ऍक्झिलरी बर्ड. आता त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती लक्षात नोड पण म्हणलं होतं. जर मी इथे एक नोड धरला, एक नोड, दोन नोड, 3 4 5. आता कालच तुम्हाला सांगितलं होतं उसं स्ट्रक्चर काढून, ठीक आहे, नोड आणि इंटरनोड मधला फरक. चला सांगा याला काय म्हणायचं नोड, याला काय म्हणायचं नोड, याला काय म्हणायचं नोड.
दोन नोड मधला पोर्शन म्हणजे काय नावाचं आहे. इंटर म्हणजे आतला, आतला दोन नोडच्या पोर्शन म्हणजे इंटर नोड. ठीक आहे, इंटर नोड. इथं कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? मग सांगा मला. 1 2 3 4 5 जर नोड असतील तर किती इंटर नोड असतील? 4. म्हणजे 1 मायनस करून लिहायचे सगळे. ठीक आहे, आता इथं दिले नोड म्हणजे कसला रिजन? नोड इज द रिजन वेअर लिव्हज आर बॉर्न. म्हणजे असा रिजन आहे तिथं काय येतात? लिव्हज यायला लागले, त्याला म्हणले आपण नोड. आणि इंटर नोड म्हणजे कसला रिजन? द रिजन बिटवीन टू नोड्स. ठीक आहे, व्हाईल द पोर्शन बिटवीन टू नोड्स म्हणा, रिजन बिटवीन टू नोड्स म्हणा. ठीक आहे, जसं याला म्हणतो, जसं उसाच्या कांड्या म्हणतो आपण 1 2. ठीक आहे, अशा प्रकारे एक करून लिहायचं. परीक्षा त्याच्यावरती पण सगळे प्रश्न विचारतो. नंतर हे झालं लीफ आहे. डायकॉट लीफ कसं ओळखायचं मी तुम्हाला ते पण सांगितलं होतं. यामध्ये तुम्हाला नेटवर्क लाईक स्ट्रक्चर दिसते की नाही? नेटवर्क लाईक स्ट्रक्चर, नेटवर्क लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय सर? इकडे बघा, ही जी मधली आहे याला काय नाव आहे? मिड. आठवते का सर्वांना? मेन व्हेन आहे, मेन व्हेन आणि मोठी असते, मधून गेलेले म्हणून मिड मध्ये. याला काय आले? छोट्या व्हेन्स आहेत. व्हेन्स, ह्या व्हेनला काय आले? व्हेनलेट्स. तसंच मी तुम्हाला सांगायचं विसरलो, रूटला आलेल्या छोट्या याला काय म्हणायचं? रूटलेट्स. कळलं? व्हेनला आले की व्हेनलेट्स, रूटला आले की रूटलेट्स. सगळ्यांना क्लिअर आहे का? अवघड काय वाटते का? नाही. तर याच्यामध्ये डायकॉट लीफ केव्हा पण बघितल्यानंतर तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसणार आहे. कसं? नेटवर्क लाईन. आणि मकाची पानं बघितले तुम्ही, मकाचं म्हणजे मका म्हणजे एकच असतं, सिंगल कॉटिलिडॉन असतं. त्याच्यामध्ये बघा त्याचं पान कसं असतं, इथं काढून टाकू. आणि हा लीफ बेस असा कसा असतो? एक्सपांडेड असतो. असं असतं की नाही मकाचं पान? आणि याच्यामध्ये सगळं व्हेनेशन कसं असतं? पॅरलल. म्हणजे याच्यामध्ये सगळे वेन्स एकमेकाला काय असतात? पॅरलली अटॅच असतात. ठीक आहे, केळीचं पान बघा तुम्ही. ठीक आहे, सगळे म्हणजे ज्याच्यामध्ये पॅरलली व्हेन प्लेसली केल्यात त्याला म्हणायचं मोनोकॉट. आणि ज्याच्यामध्ये व्हेन्स कसल्या पोझिशन मध्ये? रेटिक्युलेट म्हणजे नेटवर्क लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतात, त्याला काय म्हणायचं? डायकॉट. ठीक आहे, इथेपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचार. शूट सिस्टम म्हणजे जमिनीच्या वरचा पार्ट, शूट म्हणजे जमिनीच्या वरचा पार्ट, रूट म्हणजे जमिनीच्या आतला पार्ट. झालं. शूट मध्ये काय काय येणार आहे? नोड, इंटरनोड, एक्झिलरी बर्ड, लीफ, फ्लावर, फ्रूट, स्टेम सगळे सगळे. चला, क्लिअर आहे सगळ्यांना? यस. पुढे जायचं का? चल, फास्ट होते का जास्त? नाही ना? चल, हे बघा आता हे काय आहे? परत तेच आहे. अँजिओस्पर्म्स आर कॅरेक्टराइज्ड बाय. अँजिओस्पर्मिक प्लांट सर ओळखायचं कसं? कुठलं पण प्लांट जर तुम्हाला दिलं तर ओळखणार कसं? त्याच्याकडे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे सांगा मला. काय काय त्याच्याकडे? पहिल्यांदा तरी रूट आहे, स्टेम आहे, लीव्हज आहे, फ्लावर्स आहे, फ्रूट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जर फ्लावर्सच नाही बाकी सगळं आहे, त्याला म्हणणार का तुम्ही अँजिओस्पर्मिक प्लांट? कारण अँजिओस्पर्म्स म्हणजे कसले प्लांट्स आहेत? फ्लावरिंग प्लांट्स. फ्लावर आलं तरच सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे, त्याच्यानंतरच कोण तयार होणार आहे? फ्रूट होणार आहे. कारण तुम्हाला माहित आहे फ्लावर मधली ओव्हरी जी असते ती मॅच्युअर फेज मध्ये गेल्यानंतर फ्रूट मध्ये कन्वर्ट होते. आणि ओव्हरीच्या मध्ये जे ओव्हल्स असतात ते फ्युचर सीड असतात. माहित आहे सर्वांना? यस. आवाज येत नाही का? चला बघा, क्लिअर आहे सगळ्यांना? यस. चला, म्हणजे इथे काय 3 गोष्टी लक्षात ठेवल्या आपण. कुठल्या? रूट, स्टेम, लीव्हज, फ्लावर अँड फ्रूट. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँजिओस्पर्मिक प्लांट्स. त्याच्यानंतर अंडरग्राउंड बघा, अंडरग्राउंड पार्ट ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट इज कॉल्ड एज रूट सिस्टम, व्हाईल द पोर्शन अबव्ह ग्राउंड इज कॉल्ड एज शूट सिस्टम. चला, याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? जे सांगितले तेच लिहिले. ठीक आहे, घेऊया पुढं. असं तर वाटत नाही का मास्तर वाचून दाखवायला लागले? असं वाटत नाही ना तुम्हाला? नाहीतर उगा आपला शो लागलाय सर, 5-10 मिनिटं लेट झाला शोला इकडं तिकडं आणि चालू केलं नाही ना? चला, आता हेच आहे, तेच परत परत रामायण तेच बघा. रूट्स आर डेव्हलप फ्रॉम रेडिकल ऑफ एम्ब्रिओ ऑफ जर्मिनेटिंग सीड. जर्मिनेटिंग म्हणजे काय? आता येणार सीड. ठीक आहे, म्हणजे त्यातनं प्लांट बाहेर पडणार आहे, जर्मिनेटिंग सीड. आता लक्ष द्या, थोडंसं इथं व्यवस्थित लक्ष द्या. In majority of dicot plants, the direct elongation of radicle leads to the formation of primary roots. म्हणजे हे रॅडिकल आहे, याच्यापासून डायरेक्टली जे रूट तयार होतं त्याला नाव काय दिलंय आपण? प्रायमरी रूट दिलं. ठीक आहे, सगळ्यांना कळते का बघा? आणि पुढे म्हणले विच ग्रोज इनसाइड द सॉइल. रूट हे नेहमी कुठं ग्रो करतात? सॉइलच्या आत. सॉइलच्या आत म्हणजे रूट्स कशा आहेत? पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉफिक्स. हायड्रो मीन्स वॉटर. कळलं? वॉटर कडे खेचल्या जाणाऱ्या.
काल सांगितले तुम्हाला हायड्रोफिलिक, हायड्रोफोबिक. आठवते सर्वांना? फोबिक म्हणजे आय हेट यू आणि हायड्रोफिलिक म्हणजे यस म्हणा. कळलं का तुम्हाला सर्वांना? म्हणजे तुम्ही आहेत, चालू आहेत सगळे, कोणच म्हणत नाही. आय हेट यू परंतु पुढचं म्हणणार. फिलिक म्हणजे चल असू द्या. हा लॅटरल रूट्स बघा. लॅटरल रूट्स मध्ये तुम्हाला सांगितलंय त्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी असतात. म्हणून इथे लिहिले लॅटरल रूट्स बियर सेव्हरल ऑर्डर्स. ऑर्डर्स म्हणजे प्रायमरी ऑर्डर, सेकंडरी ऑर्डर, टर्शियरी ऑर्डर. त्याच्यामध्ये आर रेफर टू एज सेकंडरी, टर्शियरी एक्सेट्रा रूट्स. आणि याच्या पुढे पण एक वाक्य आहे, द प्रायमरी रूट्स अँड इट्स ब्रांचेस. ही प्रायमरी रूट आणि याच्या ब्रांचेस म्हणजे ह्या लॅटरल रूट्स यांना काय म्हणले? कॉन्स्टिट्यूट म्हणजे काय? टोटली सगळ्यांना एकत्रित काय म्हणतात? टॅप रूट सिस्टम. सगळ्यांना क्लिअर आहे का? एक्झाम्पल मस्त कुठलं पण लिहा. आंबा सुद्धा लिहिलं तरी चालेल. इंग्लिश मधून मँगो म्हणून लिहा. चल पुढे घ्या. बस याला इथं इथे इथे क्लिक करायचं. आता इथे क्लिक केल्यावर पुन्हा मग उठावं लागतं. ओ माय गॉड काय चला असू द्या. आलं बऱ्यापैकी. आता पुढचं ठीक आहे. चला दिसते सगळ्यांना? तर हे बघा, ही मेन रूट आहे. हे कशाच झाड आहे आपल्याला पण माहित नाही. ठीक आहे, परंतु आहे झाड कशाच तरी. ठीक आहे, त्याच्यामध्ये मेन रूट आहे. डायकॉटचं प्लांट आहे, मेन रूट आहे. त्याला नाव दिलं मी प्रायमरी. कुठे दिसते प्रायमरी? हे बघा इकडे प्रायमरी, त्याच्या खाली सेकंडरी. इथं सेकंडरी दिलंय तुम्हाला. आणि हे जे छोटे छोटे केसासारखे स्ट्रक्चर आहे त्याला नाव काय दिलंय आपण? रूट लेड्स. जसं वेन लेड्स तसं रूट लेड्स. सगळ्यांना कळाले? क्लिअर? आणि इथं असं का दाखवलंय आपण? तर याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं राहिले आपल्याला ॲक्रोपिटल सक्सेशन ऑफ रूट्स. असं आठवलंय का तुम्हाला? ॲक्रोपिटल सक्सेशन म्हणजे काय? यंग रूट हे रूट असतात. हे बघा छोटे छोटे कुठे यायला लागले? अपेक्सला यायला लागलेत का नाही? रूटच्या टोकाला छोटे छोटे रूट्स यायला लागलेत. आणि ज्या ओल्ड रूट आहे ते कुठं बेसला आहे. म्हणजे ही आता मोठी रूट झाली की ओल्ड झाली. नवीन रूट कुठे यायला लागलेत? याच्यावरती यायला लागले. म्हणजे कळलं तुम्हाला? ज्या अपेक्सला नवीन रूट असतात त्याला काय म्हणायचं? आणि रूट्स ओरिजिनेट ॲट अपेक्स. रूट्स नाही, young roots originate at apex and old roots found at base. That type of succession or order is called as acropital succession. Acropital मध्ये मी तुम्हाला एक लीफचं पण एक्झाम्पल घेऊन सांगितलं. छोट्या छोट्या लीफ वरती येतात की नाही? यंग लीफ म्हणतोय ना. ठीक आहे, कळ्या. आता तुम्ही कळ्या आहात, पुढे जाऊन तुम्ही काय होणार? काय होणार? फूल. ठीक आहे, फूल होणार तुम्ही. तुम्ही फुलासारखे नाही तरी काय? आता फूल दिसत असेल तर म्हणावं लागेल. तुम्ही फूल होणार. चला लक्ष द्या. आता तुम्ही छोटे छोटे कळ्या आहेत, पुढे जाऊन फुलं होणार. देशाचं भविष्य आहे. चला भारताची भविष्य. चला इथपर्यंत आले का? लक्ष द्या. यंग लीफ प्रेझेंट ॲट अपेक्स आणि ओल्ड लीफ प्रेझेंट ॲट बेस. दॅट टाइप ऑफ ऑर्डर इज कॉल्ड एज ॲक्रोपिटल लीफ ऑर ॲक्रोपिटल सक्सेशन. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे का? कोणाला काय प्रॉब्लेम आहे का इथं? हे बघा, ही मेन रूट आहे ज्याच्यामध्ये पण अशी प्रायमरी रूट तुम्हाला दिसते. ही खूप स्ट्रॉंग रूट आहे. रूट काय करते? ही होल्ड द सॉइल, सॉइलला होल्ड करून ठेवण्याचं काम करते, एनकरेज करते. ठीक आहे, आता नंबर 3 चा पॉईंट इथपर्यंत झाला. ॲक्रोपिटल सक्सेशन झालं, हे पण लक्षात ठेवा. आता इथं सर बेसिपिटल सक्सेशन असतं का? तर नाही. रूट मध्ये एकच लक्षात ठेवायचं, ॲक्रोपिटल सक्सेशन असतं. आणि याच्यावरती कोण अब्सेंट आहेत? नोड्स आणि इंटरनोड हे अब्सेंट आहेत. रूट हे कसे आहेत? ब्राऊन मध्ये, ब्राऊन इन कलर आहे. आणि याच्यामध्ये काय होत नाही? फोटोसिंथेसिस होत नाही बिकॉज ऑफ अब्सेन्स ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. क्लोरोफिल पिगमेंट काय करतो? लाईट एनर्जीला ट्रॅप करण्याचं काम करतो. तर तोच नसेल तर लाईट एनर्जीला ट्रॅप करू शकत नाही आपण. लाईट एनर्जी ट्रॅप नाही केली तर फोटोसिंथेसिस होतं का? नाही, कारण नावातच काय आहे? फोटो. फोटो मीन्स लाईट, सिन मीन्स टू कलेक्ट आणि सिस मीन्स प्रोसेस. या प्रोसेसमध्ये लाईटला कलेक्ट करून ग्रीन पिगमेंटच्या हेल्पनी ग्रीन प्लांट्स काय बनवतात? फूड मटेरियल बनवतात. कुठल्या फॉर्म मध्ये बनवतात? ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये बनवतात. कोणाला रॉ मटेरियल घेऊन बनवतात? कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअर मधून घेतात, वॉटर कडून येतं, लाईट सन कडून येते आणि ग्रीन कलरचा पिगमेंट त्यांच्या क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट आहे. कोणाच्या? लीफ मध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस प्रोसेस होते. ग्लुकोज मध्ये तयार झाला, ट्रान्सपोर्ट कशामध्ये होतो? सुक्रोज मध्ये होतो. सुक्रोज म्हणजे काय सर?
तर हे डायसॅकराइड युनिट आहे. तुम्हाला बायोमॉलिक्यूल नावाचा टॉपिक ज्यावेळेस होईल त्यावेळेस कळेल. डायसॅकराइड म्हणजे दोन ग्लुकोजचे युनिट मिक्स करून तयार होणार, म्हणजे कळलं का? C6H12O6 एक आणि C6H12O6 एक असे दोन ग्लुकोजचे मॉलिक्यूल मी एकत्रित केले की तयार कोण होतो? डायसॅकराइड. आणि पॉलिसॅकराइड म्हणजे काय? असेच ग्लुकोजचे दोन पेक्षा अधिक मॉलिक्यूल्स आपण एकत्रित करून बनवलेली चेन म्हणजे कोण आहे? पॉलिसॅकराइड. कळालं सर्वांना? तर पॉलिसॅकराइडच्या फॉर्म मध्ये फूड मटेरियल स्टोअर होतं आणि त्या पॉलिसॅकराइडचं नाव काय आहे? स्टार्च. आठवतंय तुम्हाला? स्टार्च म्हणजे काय? एक्सेस अमाउंट ऑफ फूड मटेरियल और रिझर्व फूड मटेरियल स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च वेअर इन रूट, इन स्टेम, इन ब्रांचेस. कळलं? इन फ्रूट. रूटमध्ये स्टेममध्ये ब्रांचेसमध्ये म्हणजे झाड लावल्यानंतर मोठमोठे जसे जसे होतात ते कुठं स्टोअर केलं? एक स्टेम मध्ये झालं, एक रूट मध्ये झालं, एक फ्रूट मध्ये झालं. ठीक आहे. मग याच्यामध्ये जे फूड मटेरियल स्टोअर व्हायला लागले ते काय आहे? एक्सेस अमाऊंट मध्ये तयार झालेलं आहे. ठीक आहे. आणि ते कुठल्या फॉर्म मध्ये स्टोअर व्हायला लागले? स्टार्चच्या. तयार कुठल्या फॉर्म मध्ये व्हायला लागले? ग्लुकोजच्या. ट्रान्सपोर्ट कुठल्या फॉर्म मध्ये व्हायला लागले? सुक्रोजच्या. सुक्रोज काय आहे? डायसॅकराइड आहे. सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत? येस. चल, ते तसं इथं प्रकार घडत नाही रूटमध्ये. रूटमध्ये फक्त स्टोरेज ऑफ फूड मटेरियल होतं स्टार्चच्या फॉर्म मध्ये, परंतु तयार केलं जात नाही ग्लुकोज. चल, म्हणजे फोटोसिंथेसिस काय? अब्सेन्स. चल नेक्स्ट. आता कसं घ्यायचं? हां चल बस. मागाल का पुढं आलं? पुढेच आहे ना? येस. हां पुढेच आहे. बरोबर. चला, इन मोनोकॉट प्लांट्स. आता मोनोकॉट डायकॉट बद्दल सर्वांना कळालंय. डायकॉट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स काय लक्षात ठेवायचं? टॅप रूट सिस्टम. मोनोकॉट मध्ये काय लक्षात ठेवायचं? फायब्रस. आता फायब्रस म्हणजे कशी बघा? मोनोकॉट प्लांट्स द प्रायमरी रूट्स आर शॉर्ट लिव्ड. म्हणजे प्रायमरी रूट येते परंतु ती काय थोड्या काळासाठी आली की लगेच काय होणार आहे? ती शॉर्ट लिव्ड आहे, त्याला रिप्लेस केलं जाणार आहे. कोणाकडून? एका मेन रूट कडनं. मेन नाही, अशा खूप साऱ्या बंचेस ऑफ रूट कडनं, ज्याला की आपण फायब्रस लाईक रूट्स पासून म्हणतो. ठीक आहे. मग असं म्हणू शकतो का बघा? द प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ड अँड विच इज रिप्लेस्ड बाय नंबर ऑफ स्मॉल रूट्स ऑर फायब्रस रूट. दॅट टाइप ऑफ रूट इज कॉल्ड एज फायब्रस रूट. आणि म्हणले दीज रूट्स कुठून ओरिजिनेट होतात हे पण कळलं पाहिजे. आता बघा हे इथं दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आता इथे तुमचं प्लांट असेल, जे प्लांट इथं खूप साऱ्या अशा रूट आल्या. ठीक आहे. म्हणजे इथं प्रायमरी रूट अशी थोडी आली होती, त्याला काय केलं? रिप्लेस केलं. कोणी? या खूप साऱ्या रूट. ठीक आहे. मग यांना नाव दिलं मी फायब्रस रूट. पण हे कुठून यायला लागले? बेस ऑफ स्टेम. हे स्टेमचा बेस आहे की नाही? म्हणजे कळतंय का तुम्हाला? स्टेमच्या बेसला ओरिजिनेट व्हायला लागले. बेसच्या नाही, स्टेमच्या बेसला होणाऱ्या कोण? नंबर ऑफ रूट्स ओरिजिनेट व्हायला लागले. पण कोणाला रिप्लेस करायला लागल्या? टॅपरूटला. म्हणजे इथं टॅपरूट आहेत का? होत्या, परंतु कशा होत्या? शॉर्ट लिव्ड होत्या, थोड्या काळासाठी आल्या, लगेच फायब्रस रूटने काय केलं? त्यांना रिप्लेस केलं. त्या टाईपला काय म्हणायचं आपण? फायब्रस रूट. आणि हे कोणामध्ये दिसून येतं? फक्त आणि फक्त मोनोकॉट. मोनोकॉट म्हणजे काय आहे? सिंगल कॉटिलॉन वाले. पण कॉटिलॉन वरून लक्षात ठेवायचं नाही. मोनोकॉट मध्ये काय असतं लक्षात ठेवायचं? फायब्रस रूट. डायकॉट प्लांट मध्ये काय असतं लक्षात ठेवायचं? टॅपरूट. सगळ्यांना क्लिअर आहे? यस. परीक्षेत प्रश्न विचारतात तुम्हाला, फिरवून विचारला, कसं पण विचारलं तरी व्यवस्थित लिहावं. तेच आहे. व्हीट प्लांट. गहू बघितलंय का तुम्ही? तांदळाचं कशामध्ये येतंय? तांदूळ, भात इथं लावले बा भात वगैरे. इकडे कसले अर्थ आहे त्याची सांगा? ठीक आहे. जाताना एक उपसून बघा, कळे कसे. ठीक आहे. उपसून जाताना बघत जायचं की टाकून जायचं जात. चला नेक्स्ट. सगळ्यांनी एक उपसू नका, म्हणजे अर्धशे पार होईल. एकच बघा 10,000. चला नेक्स्ट घ्या. यस. बघू नका, इथं बघा दिलंय आपण. ठीक आहे. हे कळलं सगळ्यांना? असा गुच्छा छोटे छोटे रूटलेट्स वगैरे हे सगळं. नेक्स्ट वेट प्लांट. आतापर्यंत दोन रूटचे आपण टाईप शिकले. कुठल्या टॅपरूट आणि ऍडव्हेंटिशियस. सॉरी फायब्रस. आता 3 नंबरचा टाईप आहे, त्याचं नाव काय? ऍडव्हेंटिशियस रूट. आता याच्यामध्ये डायकॉट मोनोकॉट नाही, हे दोघांमध्ये पण. ठीक आहे. याच्यामध्ये काय नाही, डायकॉट मोनोकॉट असं काहीच नाही. हे दोघांमध्ये पण. दोघांमध्ये म्हणजे कोणामध्ये? डायकॉट मध्ये पण आणि मोनोकॉट मध्ये पण. इन सम प्लांट्स म्हणले, नावातच आहे. सम प्लांट्स म्हणजे कुठले पण. ठीक आहे. लाईक ग्रास, मॉन्स्टेरा, बनियान ट्री. ठीक आहे. एक्झाम्पल्स दिले 3. ऍडव्हेंटिशियसची एनसीईआरटी मधले 3 एक्झाम्पल. ग्रास, मॉन्स्टेरा, बनियान ट्री. काय म्हणले त्यांनी? रूट्स अराइजेस. व्यवस्थित लक्ष द्या. रूट्स अराइज फ्रॉम पार्ट्स ऑफ प्लांट. कुठून? पार्ट्स ऑफ प्लांट. जनरली आपण रूट कुठून येतात म्हणतो? स्टेम पासून, रॅडिकल पासून म्हणले आतापर्यंत. ज्या रूट्स ह्या रॅडिकल पासूनच नेहमी डेव्हलप होतात. परंतु ह्या अशा पण काही रूट्स आहेत जे की प्लांटच्या पार्ट्स पासून यायला लागले. ठीक आहे. अदर दॅन रॅडिकल. म्हणजे रॅडिकलला सोडून प्लांटच्या पार्ट पासून येणाऱ्या रूट्स, त्यांना काय नाव दिले आपण? ऍडव्हेंटिशियस. सगळ्यांना राहील का लक्षात? चला
बघा काय म्हणायचं, द रूट्स विच आर अराइज फ्रॉम पार्ट्स ऑफ द प्लांट other than radical and are called as adventitious root. आणि त्यालाच काय म्हणायचं, adventitious root म्हणायचं का डेफिनेशन मग चला म्हणा, the root arises from parts of plant other than radical. Such type of roots are called adventitious roots. काय लक्षात सगळ्यांना काय लक्षात ठेवायचं, roots arises from parts of the plant other than radical, that type of root is called as adventitious roots. adventitious roots मध्ये पण दोन सब रूट आहेत, एक आहे प्रॉप रूट आणि एक आहे स्किल्ड रूट. प्रॉप रूट म्हणजे काय, हँगिंग स्ट्रक्चर. वडाचं झाड तुम्ही सगळ्यांनी बघितलंय, वडाच्या झाडाला काय असतात, पारंब्या असतात असं म्हणलंय आपण. ज्या पारंब्या आहेत त्या म्हणजे तुमच्या काय प्रॉप रूट आहे, बरोबर आहे का बघा. प्रॉप रूट म्हणजे काय, वडाच्या पारंब्या, एवढंच लक्षात ठेवायचं, कळत नसलं तरी. हँगिंग स्ट्रक्चर फॉर मेकॅनिकल सपोर्ट कोणाला, आता वडाची झाडं खूप जुनी असतात, ठीक आहे. वटपौर्णिमाला गेल्यावर तुम्ही बघितलं असेल, खूप जुनं झाड आहे, डोक्यात पडतील काय असं झालं, ठीक आहे, म्हणजे 100 वर्ष जुना आहे म्हणतो. मग त्या झाडाला त्यांच्या ज्या ब्रांचेस असतात त्या हेवी ब्रांचेस असतात, मोठमोठ्या ब्रांचेस झाल्या, जसा खोड असतो तशी ब्रँच असते. मग ती ब्रांच अशी खाली पडू नये, त्याला सपोर्ट सिस्टम मिळावा, मेकॅनिकल सपोर्ट भेटावा. जसं आपलं घर असेल पत्र्याचं, ठीक आहे, पत्र्याला आपण खालून काय देतो, लाकडं लावलेली असतात की नाही, लाकडं नाही लावले तर काय होईल, पत्रे डोक्यात पडतील का नाही. तसंच ते वडाची फांदी पडू नये हेवी झाल्यामुळं त्याला सपोर्ट भेटण्यासाठी तिथनं काय होतात, ओरिजिनेट रूट्स ओरिजिनेट होतात. म्हणजे कुठून व्हायला लागले, फांदीवरनं व्हायला लागलेत का नाही, म्हणजे ब्रांचवरनं रूट ओरिजिनेट व्हायला लागले. म्हणजे ब्रांच काय, प्लांटचा पार्ट आहे, रॅडिकल आहे का नाही. म्हणून मी आता म्हणलं होतं की कुठून रूट्स अराइज फ्रॉम द पार्ट्स ऑफ प्लांट, त्या ब्रांच पासून पारंबी आल्यानंतर खाली परत जमिनीत काय करतात, स्वतःच्या रूट्स डेव्हलप करतात. म्हणून येतात आणि जमिनीत रूट डेव्हलप करतात. म्हणजे काय झालं, सगळ्या बाजूनी मेडके लावल्यासारखं झालं की झाडाला, म्हणजे वडाचं झाड पडेल का लगेच नाही. तर ते आहे म्हणजे ते हँगिंग स्ट्रक्चर. हँगिंग स्ट्रक्चर म्हणजे कशा रूट आहे, हँगिंग म्हणजे लोंबणं आहे, ठीक आहे, सस्पेंडिंग पोझिशन मध्ये असणार आहे. फॉर मेकॅनिकल सपोर्ट टू द हेवी ब्रांचेस, दॅट टाइप ऑफ रूट इज कॉल्ड एज प्रॉप रूट. एक्झाम्पल बनियन. कोणाला काही प्रॉब्लेम आहे त्याच्या. आता स्टिल्ट रूट. स्टिल्ट रूट म्हणजे काय, मकाचं बघितलंय तुम्ही, मकाची कणसं खाल्लेली म्हणजे मका पण बघितली असते, ठीक आहे. मका बघितल्यानंतर बघा दाखवलं होतं मका. आता हे काय, जमिनीच्या आतला पोर्शन असा आहे, ठीक आहे, म्हणजे फायब्रस रूट. मका हे मोनोकॉट आहे, मोनोकॉटला फायब्रस रूट असतात, अशा रूट काढले. परंतु त्याच्यावरती या नोड पासून काही रूट असे आलेले असतात, आहेत की नाही, तुम्हाला मी फिगर दाखवणार नाही पुढे. अशा रूट असतात की नाही, ठीक आहे. कशासाठी असतात, सपोर्टसाठी, ठीक आहे. मग यांना नाव आहे, काय नाव आहे यांना, स्टील. यांना नाव आहे स्टील. सगळ्यांना क्लिअर आहे, काय अवघड वाटते का तुम्हाला याच्यामध्ये, काहीच अवघड नाही, ठीक आहे. लक्ष. आणि याच्यामध्ये काहीच नसतं, याच्यामध्ये मोनोकॉट मध्ये सेकंडरी ग्रोथ ही अब्सेंट असते, लक्षात ठेवा. सेकंडरी ग्रोथ म्हणजे भरीव जे असतं ना, जसं मी तुम्हाला सांगितलेलं लास्ट लेक्चर मध्ये, कशाला मारलेलं जास्त लागतं, मकाच्या ह्याच्यानं मारलेलं जास्त लागतं का ऊसाच्या ह्याच्यानं मारलेलं जास्त लागतं, तुम्हाला कुठलं जास्त लागतं, ऊसानं मारलेलं जास्त लागतं का बरं लागतं जास्त, सर ते भरीव आहे त्याच्यात काय नाही असं म्हणतात. भरीव म्हणजे काय, त्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ झाली, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय झाले, प्रायमरी. म्हणजे तुम्हाला आंब्याचं एक्झाम्पल दिलं होतं बघा, एक आंब्याची छडी काढली आणि एक मकाची छडी काढली. आंब्याच्या छडीने तुम्हाला मारले पाठीत, ठीक आहे, म्हणजे वळच उठणार. आणि मकाच्या मारलं की मकाची छडी तुटणार. म्हणजे काय आहे, त्या मकाच्या छडीत पावर नाही म्हणजे सेकंडरी ग्रोथ अब्सेंट. आणि हे बघायचं आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये, एनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स, म्हणजे झाडाच्या आत काय आहे त्याचा अभ्यास करायचा. या पुढे हे काय आहे, ऍडव्हेंटिशियस रूट्स आहे. दिसलंय सर्वांना. बघा हे स्टेम आहे, स्टेम वरती पण आल्यात की नाही, वरती रॅडिकल कुठं असतो, इथं खाली असतो, परंतु स्टेम वरती रूट आले. याला काय नाव दिले मी, ऍडव्हेंटिशियस. नेक्स्ट. आता काही जणांनी मला प्रश्न विचारला होता, सर ऍडव्हेंटिशियस बड म्हणजे काय. हे बघा तुमचं उत्तर आहे, ऍडव्हेंटिशियस बड. ठीक आहे, सगळ्यांना कळले. नावात ऍडव्हेंटिशियस म्हटलं की कुठून येणार, आता इथं काय म्हणायचं, अपेक्स वरती जे बड येत नाही ते सोडून दुसऱ्या कुठल्याही पार्टवरती येणार बड, ठीक आहे. शूट अपायकल, कळलं. अपायकल मिनिस्टर म्हणजे कुठं टोक असतं ना, अपायकल अपेक्स जर आले असे शब्द आले नेहमी लक्षात ठेवायचे, काय टोक आलाय, ठीक आहे. ऑक्झिन माहिती आहे का तुम्हाला, ऑक्झिन, जिबरलिन, सायटोकायनिन, अब्सिसिक ऍसिड असले नाव ऐकलेत ना दाबी, काही येत पण नसलं तरी नाव ऐकलेत आम्ही सगळे. ऑक्झिन हे टिपला असतं, टिपला म्हणजे कुठं रूटच्या टिपला, शूटच्या टिपला असतं, ठीक आहे. तर बघ घ्या पुढे.
तर फंक्शन बघा, हे तर तुम्हाला माहिती आहे. पहिलं फंक्शन सगळ्यांनाच माहित आहे, कॉमन. आठवीचं पोरग पण सांगते. रूट काय आहे? ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. कुठून? फ्रॉम द सॉइल. नेक्स्ट, टू प्रॉपर एनकरेज टू द प्लांट पार्ट्स. आता हे सेकंड जे फंक्शन आहे ते याचा अर्थ काय हो? प्रॉपर एनकरेज टू सपोर्ट. आणखी वडाचं झाड एवढं मोठं आहे तेवढं आपल्याला ओझं काय करायचं आहे? स्टेबल म्हणजे बॅलन्स करायचं त्याला. म्हणजे त्याची टॅप रूट कशी असेल बघा. टॅप रूट आता नुसती एकच रूट असून चालणार आहे का? फक्त टॅप रूटच आहे, झाड असं खूपच उंच गेले मग पडेल नाही इकडे तिकडे. मग खाली ज्या लॅटरल रूट्स आहेत त्या सुद्धा होल्ड करायचं काम करतात की नाही? म्हणजे मेन रूट खाली आहे आणि बाकी अशा हॉरिझॉन्टल ग्रो होतात. हॉरिझॉन्टल म्हणजे काय? जमीन तिकडं पण काही रूट पसरले, तिकडं पण काही रूट पसरले आणि एक मध्ये मेन रूट आहे. म्हणजे सगळीकडूनच काय करून ठेवलं? असं पकडून गच्च ठेवलं. कोणाला? सॉईलला. सॉईलला पकडून ठेवल्यामुळे त्याचा बॅलन्स आहे. ठीक आहे. आपल्याला कुठं जर उभा केलं, काहीच नाही वरती, तुम्हाला खाली बघितलं की पडणार, तुम्ही काही हातात धरायला गेली नाही, पडणार की नाही तुम्ही? कारण तुम्हाला धरायला इकडे इकडे दोन हे दिले तर व्यवस्थित स्टेबल राहतात. तसंच रूटमध्ये प्रॉपर एनकरेज कोणाला मिळतं? प्लांटला मिळतं. कोणाकडनं? रूटकडनं, लॅटरलकडनं, सर्व रूटकडनं. 3 नंबरचा आहे सिंथेसिस ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. आतापर्यंत आपल्याला हे माहित नव्हतं. आता मी तुम्हाला नावं सांगितले का? काय? ऑक्झिन, जिबरलिन्स, सायटोकायनिन, अब्सिसिक ऍसिड आणि इथिलीन. याच्यामधले पहिले 3 हे ग्रोथ प्रमोटर्स आहेत आणि 2 हे ग्रोथ इनिबिटर्स आहेत. इनिबिटर्स मध्ये कोण येतात? इथिलीन आणि अब्सिसिक ऍसिड. हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर नावाचा आपल्याला 5 नंबरचा टॉपिक आहे असं वाटतं मला. ठीक आहे. 5 तुम्हाला आता आहे ना 12वी 11वीत आहे की 12वीत आहे एक्झॅक्टमध्ये बघायला. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर नावाचा हा टॉपिक आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आपण ते 1 बाय 1 डिस्कस करणार आहे. ऑक्झिन कुठं असतो, त्याचं फंक्शन काय आहे, जिबरलिन त्याचं काय फंक्शन, सायटोकायनिन त्याचं काय फंक्शन. आता प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणजे हे कुठून तयार व्हायला लागले तुमचे? कुठून? रूट्स कडून. सिंथेसिस ऑफ पीजीआर. पीजीआर म्हणजे काय? प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. लक्षात ठेवा नेहमी याला प्लांट ग्रोथ हार्मोन सुद्धा आपण म्हणलो होतो. ठीक आहे. हार्मोन्स म्हणजे कुठले? ऑक्झिन, जिबरलिन, सायटोकायनिन, अब्सिसिक ऍसिड आणि इथिलीन. हे 5 आहेत. लक्षात ठेवा. याचा चॅप्टर आपल्याला सेपरेट आहे, त्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे. तर यांचं सिंथेसिस हे रूट द्वारा होतं, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे रूट्स विच आर हेल्प्स इन सिंथेसिस ऑफ पीजीआर. पीजीआर मीन्स प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स ऑफ हार्मोन्स. नेक्स्ट आता एक केस दाखवली, ग्लुकोज, सुक्रोज, स्टार्च हे झालं. थांबा झालं. नेक्स्ट याच्यापेक्षा काही वेगळे फंक्शन आहेत. थांबा, याच्यापेक्षा काही वेगळे फंक्शन होते रूटचे? याच्यापेक्षा वेगळे काही फंक्शन आहेत का तुम्हाला आठवतात? कुठले सांगा. रूट आणखीन काय करू शकतात? नायट्रोजन फिक्सेशन. छान. सिम्बायोटिक बॅक्टेरिया रूट मॉड्यूल्स वरती प्रेझेंट असतात आणि नायट्रोजन फिक्सेशन होतं. आणखी मराठीत सांगा. रूट काय काय करू शकतात मराठीत? स्टोरेज ऑफ फूड हे फंक्शन, हे मॉडिफिकेशन. फंक्शन पण येतं पण मॉडिफिकेशन मध्ये. चला इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? मागच्या मुली आहेत का? झोपी गेल्या नाही ना? यस. झोप येणार नाही तुम्हाला. थोडं जास्त गरम होत आहे ना? हे उघडा खिडक्या. चला नका ना, दिसत नाही तुम्हाला. पिक्चरचा तसा फील पण आला पाहिजे आपल्याला. थोडं हां हवा येऊ द्या थोडी मध्ये, जास्तच गरम व्हायला लागेल. तर चला इथं बघा, या पिक्चर मध्ये बघा. आता रिजन्स ऑफ रूट कॅप असे 5 रिजन आहेत, परंतु मेनली रूटची 3 रिजन आहेत. रूट कॅपला पण जर पकडलं तर आपण असे 5 होतात, परंतु आपल्याला मेन रिजन 3 आहेत. त्याप्रमाणे बघू. हे काय असं नंबरिंग केलं तर 5 होतात. हे रिजन नाही, हे काय त्याचा पार्ट आहे रूट कॅप. आता बघा पहिलं रूट अपेक्स. अपेक्स म्हणजे तुम्हाला मी सांगितलंय, अपेक्स म्हणजे कुठली पोझिशन? टोक. अपेक्स म्हणजे काय? टोक. लक्षात ठेवा. शूट अपेक्स म्हणजे कुठलं टोक? शूटचं टोक. रूट अपेक्स म्हणजे कुठलं टोक? रूटचं टोक. कळतं सगळ्यांना? अपेक्स ही टर्म आली, लक्षात ठेवायचं असतं. अपेक्स, अपायकर अशी जर टर्म आली तर हे काय आहे? कुठल्या पोझिशनला आहे? अपेक्स टोकाला आहे. टोक. ठीक आहे. टीप एवढं लक्षात ठेवा. रूट टीप म्हणतो मी थोडक्यात. रूट टीप इज कवर्ड बाय, म्हणजे सोपं कळेल आपल्याला. रूट टीप इज कवर्ड बाय थिम्बल लाईक. आता एक थिम्बल लाईक बऱ्यापैकी आपल्याला कळत नाही. थिम्बल लाईक म्हणजे काय? फिंगर लाईक. फिंगर लाईक. हे पहिलं बोट बघा तुमचं. ठीक आहे. या बोटाचं, हे बोटाचं नाही, बोटाचं. या बोटाचं जे पहिलं फिंगर आहे ते काय तुमचं फिंगर लाईक रूट कॅप आहे. काय? रूट कॅप. हे पुढच्या बघूया. दॅट टाइप ऑफ स्ट्रक्चर इज कॉल्ड एज रूट कॅप. आणि कशासाठी असतं रूट कॅप? कशासाठी असते?
प्रोटेक्शन. कोणाचं प्रोटेक्शन? रूट टीपचं प्रोटेक्शन. टीपचं प्रोटेक्शन, रूटचं नाही, रूट टीपचं प्रोटेक्शन करण्यासाठी रूट कॅप आहे. रूट टीपचं प्रोटेक्शन करण्यासाठीच काय? कारण रूट टीप कसं असतं, डेलिकेट स्ट्रक्चर आहे, प्लायबल म्हणजे नाजूक आहे, ठीक आहे. डेलिकेट स्ट्रक्चर आहे, मोडलं तरी पुन्हा रूटच काय होणार नाही, खाली डेव्हलप होणार नाही. आणि दुसरा, रूट ह्या कुठं चालल्यात? जमिनीत चालल्यात. जमिनीत जात असताना ते रूट टीपचं प्रोटेक्शन केलं पाहिजे. त्या रूट टीपला कोण प्रेझेंट आहे? रूट टीपच्या थोडं मिलीमीटर अबोव, म्हणजे रूट कॅप पासून फ्यू मिलीमीटर्स अबोव काय आहे? आरएमए. आरएमए म्हणजे काय? रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी. इथं काय होतं, खूप खूप छोट्या सेल्स आहेत आणि तिथं रॅपिड सेल डिव्हिजन होतं, रिपीटेड सेल डिव्हिजन होतं. सर सेल डिव्हिजन म्हणजे काय? सेल डिव्हिजन म्हणजे एक सेलच्या 2 सेल, 2च्या 4, 8 असं काय होतं की मायटोसिस मध्ये सेल डिव्हिजन होतं. खूप साऱ्या सेल तिथं डिवाइड व्हायला लागले, ओरिजिनेट व्हायला लागले. नेक्स्ट या इकडे दाखवा. हे बघा, हे फिंगर लाईक स्ट्रक्चर दिसतं का? हे बोट आपलं दिसतं का? ठीक आहे. हे बोट म्हणजे काय? एवढं स्ट्रक्चर जे आहे याचं नाव आहे रूट कॅप. या रूट कॅपच्या थोडं फ्यू मिलीमीटर अबोव म्हणजे या पोर्शन मध्ये इथं बघा, इथं कोण आहे? आरएमए. आरएमए इथं दाखवलंय, रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी. इथं खूप स्मॉल काय आहे? सेल्स आहेत आणि त्या इथं रिपीटेडली डिवाइड होतात. डिवाइड झाल्यानंतर काय झालं सांगा मला? इथं खूप सारे सेल डिवाइड झाले, याच्यानंतर काय होणार? त्या एलॉंगेट होणार. एलॉंगेट म्हणजे काय? त्यांची लेंथ वाढणार आणि एनलार्ज होणार. एनलार्ज म्हणजे साईज पर वाढणार. जसं तुम्ही पहिलीत होता बारकीची काय जोडस, आता बघितल्यानंतर कसे झाले तुम्ही मोठे, ठीक आहे. तुमचा आवाज पहिला कसा गोड होता, मधून कोकळीसारखा, आता 10वीच्या नंतर कसा झालाय, आहे की नाही? म्हणजे बदल झाला की नाही तुमच्यात? काय बदल झाला? आता तुम्ही मॅच्युअर झाला. पहिलं कसे होतात? पहिले बारके होते, ठीक आहे. तर तसंच आहे, रूट पहिले कशा होत्या? छोट्या होत्या, लहान होत्या. रूटच्या सेल्स हळूहळू काय व्हायला लागल्या? ग्रोथ व्हायला लागली, एनलार्ज व्हायला लागले, एलॉंगेट व्हायला लागले. म्हणजे एवढी याची लेंथ वाढायला लागली. हे कशामुळे होतं? सेल डिव्हिजन आणि स्वतःचं काय एलॉंगेशन एनलार्जमेंट केलं, त्याच्यामुळे रूटची लेंथ वाढली. काय वाढली? लेंथ वाढली. कुठे वाढली? या रिजन मध्ये. म्हणून त्याला नाव काय दिलं मी? रिजन ऑफ एलॉंगेशन. लेंथ वाढली, काही दिवसांनी ते काय झाले? मॅच्युअर झाल्या. मॅच्युअर झाल्यानंतर इथं वरती जाऊन गप्प बसल्या. गप्प बसल्या म्हणजे डिफरन्शिएट होऊन बसल्या. जसं तुम्हाला सांगितलं होतं मी एक्झाम्पल, 2-3 भाऊ आहेत, ठीक आहे. लग्न झालं आता आपलं की पुढे जाऊन काय होणार? डिफरन्शिएट. मॅच्युअर झाले की डिफरन्शिएट, वेगवेगळं. तुझं घर वेगळं, माझं घर वेगळं, माझा पगार वेगळा, तुझा पगार वेगळा. तसं इथं गेले, प्रत्येक सेल्स वेगवेगळ्या दोन सिक्वेंट झाल्या आणि इथं बसणाऱ्या सेल्सला इपिडर्मल सेल्स आपण म्हणले. काय म्हणलंय? इपिडर्मल. इपी मीन्स अप्पर और अबोव. इपी मीन्स अप्पर और अबोव. डर्मा मीन्स स्किन और लेयर. स्किन नाही, इथं काय आहे? लेयर आहे. रूटचा वरचा लेयर, त्याच्यामधनं त्या सेल्स मधनं जे थीन डेलिकेट स्ट्रक्चर ओरिजिनेट होणार आहे त्याचं नाव काय आहे? रूट हेअर्स. आणि हे रूट हेअर्स काय करतात? ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स करतात. कुठून? सॉइल. इथं बऱ्यापैकी कळाले का तुम्हाला हे? आणि त्या रिजनला काय म्हणले? रिजन ऑफ मॅच्युरेशन अँड डिफरन्शिएशन. कळलं? सगळ्यांना इथं पर्यंत क्लिअर आहे. थांबूया आपण इथं. उद्या आलं की तर स्टार्ट. फास्ट होते का जास्त? स्लाइड मध्ये 2 ते 3 ओळी आहेत, ज्यामुळे स्लाइड पटपट होतं, जास्त कंटेंट नाही. चल सर आले. हां बढ़िया. नाही ना, ऑर्डर देऊन मेडिकल. हो, तुम्हाला पण सांगितलं मी, फक्त एकच असणार आहे. तुम्ही असू शकता. अशा फ्लॅट्समध्ये